आणि त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांना मारहाण झाल्याची घटना घडली। पार्किंगच्या वादातून पत्रकारावर हल्ला झालाय। जखमी पत्रकारांवर सध्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून या जखमी पत्रकारांची विचारपूस करण्यात आली आणि मारहाणीच्या घटनेची चौकशी केली जाईल असं आश्वासन छगन भुजबळ यांनी दिले। सध्या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि 3 आरोपींना सध्या ताब्यात घेतलेला आहे। तिघांवरही अटक करून योग्य कारवाई करण्यात येईल। सर काय माहिती घेतली का जे पार्किंग करत होते अधिकृत होती आणि अनधिकृत होती? ती पार्किंग अधिकृत होती। नगरपालिकेने ते एस मल्टी सर्व्हिसेस या कंपनीला आउटसोर्स केलं होतं आणि त्या कंपनीने जे मुलं ठेवले होते त्यांच्यासोबत आज जो वाद झाला त्यातून हे भांडण झाले। आज हमारे नासिक से पत्रकार त्र्यंबकेश्वर आ रहे थे। जो प्रकार आज अभी घटना हुआ है पत्रकारों के प्रति, ये समझ में आता है जब पत्रकारों के प्रति ऐसे हुआ तो आने वाले यात्रियों के प्रति क्या होता होगा। मैं इसका घोर निषेध करता हूं। या शासन प्रशासन उसके ऊपर जरूर कार्रवाई करना चाहिए। और क्योंकि जब पत्रकार कह रहे हम पत्रकार प्रतिनिधि के रूप में यहाँ आया हूँ, जब ऐसे हो रहा है आने वाले सिंहस्थ कुंभ मेला कैसा होगा, इसमें विचार करना चाहिए। और जो कोई गलत काम किया है उसको दंडक अपराध होना चाहिए, दंडनीय करना चाहिए। दुर्दैवाने या तिथल्या काही लोकांनी जे पावती फाडणारे आहेत असं म्हणतात, त्यांनी बेदम म्हणजे दगडांनी मारलं, काठ्यांनी मारलं, छत्री मारल्या, डोक्यामध्ये प्रचंड मार आहे। आणखीन दुसरे 2 जण जे आहेत ते जखमी आहेत, ते पोलीस स्टेशनमध्येच तिथे ते FIR वगैरे काही नोंद करायचं काम सुरू आहे। जी काही माहिती तिथल्या प्रवासी संघटनेने दिली तेही असं सांगतात की नेहमीची ही गुंडगिरी आहे। राज्य व्यवस्था ही गावगुंडांच्या हातात गेल्यावर होणार काय दुसरे, हेच होणार। जर पत्रकार या राज्यामध्ये मार खात असतील तर सर्वसामान्यांचा काय विचार करायचा। पोलीस नावाची यंत्रणा फक्त काही निवडक लोकांसाठीच वापरली जाते। या या राज्याचं दुर्दैव आहे। पोलीस देखील टार्गेट अशालाच करतात जिथनं वरनं आदेश आलाय, हच्छम आदेश। आणि मीडिया बंधूवर कुठल्याही पद्धतीचं अशा प्रकारची मारहाण होणे हे अत्यंत दुर्दैवी आहे, वाईट आहे, निंदाजनक आहे। आणि ज्यांनी कुणी केली असेल त्यांना कडक शासन, कडक कारवाई। आणि मी आता आपण जे माझ्या निर्देशनात आणलं आहे, मी नाशिक ECPशी आत्ताच बोलेल, माननीय मुख्यमंत्री बोलले असतीलच, पण त्यांच्या लक्षात आणलं असेल, कारण शेवटी आत्ताच मला सांगतायत तर गृह खात्याची दखल घेईलच। पण आपण माझ्यासमोर एक संपादक म्हणून, पत्रकार म्हणून माझ्यासमोर हा विषय आणला आहे, प्रतिनिधी म्हणून या सर्व आपल्या वृत्तपत्र समूहाचे। त्यामुळं माझी जबाबदारी आहे, मी आत्ताच SPशी आणि CPशी बोलेल आणि कडक कारवाई त्या लोकांवर झाली पाहिजे ज्यांनी मीडिया बंधूंवर हात उगारला किंवा त्यांना गंभीर दुखापत केली। मी निश्चितपणे याची दखल घेतो। आज नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये मीडिया रिपोर्टरांना अत्यंत बेदम पद्धतीने मारहाण करण्यात आलेली आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये एक जो रिपोर्टर आहे तो अत्यंत गंभीररित्या जखमी झालेला आहे। आज नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये साधू महंतांची एक बैठक होती। त्याच बैठकीच्या एकूणच कव्हरेजसाठी काही मीडियाचे प्रतिनिधी हे त्र्यंबकेश्वरकडे जात होते। त्र्यंबकेश्वरमध्ये आतमध्ये एंट्री करताना जे पार्किंग शुल्क घेतात त्या सगळ्या गोष्टीवरनं हा संपूर्णपणे वाद झाला आणि त्यानंतर तिथे पार्किंग शुल्क हे घेण्यासाठी ज्या लोकांना नेमलेलं आहे त्या लोकांकडनं या सगळ्या माध्यम प्रतिनिधींना मारहाण करण्यात आलेली आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये किरण ताजने हे जे रिपोर्टर आहेत ते अत्यंत गंभीररित्या जखमी झालेले आहेत। त्यांना नाशिकच्या एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे आणि या सगळ्या प्रकरणी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यामध्ये सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या सगळ्या प्रकरणी आतापर्यंत त्र्यंबक पोलिसांनी 3 जणांना ताब्यात घेतलेला आहे। आणखीन काही आरोपी यामध्ये आहेत अशा पद्धतीचा अंदाज आहे। त्यामुळे या आरोपींचा शोध आता त्र्यंबकेश्वर पोलीस घेत आहेत। पण या सगळ्या घटनेने एकच खळबळ उडालेली आहे, कारण त्र्यंबकेश्वरमध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांची दर्शनासाठी गर्दी असतो। अशा पद्धतीचं जर मारहाण झालं तर भाविकांचं सुरक्षेचं काय, असं सुद्धा एक सवाल जो आहे तो या निमित्ताने जे उपस्थित होतोय। पण या सगळ्या घटनेनंतर या सगळ्या घटनेची अत्यंत गंभीर दखल घेण्यात आलेली आहे। त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यामध्ये या सगळ्या संदर्भात गुन्हा दाखल झालेला आहे। अधिक चौकशी पोलीस करताना बघायला मिळत आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।